माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आकाशने ईश्वरीसाठी खूप सुंदर असे ग्रीटिंग आणलेलं असतं, ज्यावर गेट वेल सून लिहिलेलं असतं आणि आतमध्ये एक मेसेजसुद्धा लिहिलेला असतो. मग आता ईश्वरी जी काही आहे ती लवकरात लवकर बरी व्हायला हवी, म्हणजे पहिल्याची ईश्वरी सगळ्यांनाच हवी असते. नटखट, बालिश आणि सगळींकडे फिरणारी, सगळी कामं करणारी. आणि त्यामुळेच आता मामाने ते ग्रीटिंग हातात घेतलेलं असतं आणि ते ग्रीटिंग ओपन करून पाहिलेलं असतं. त्यामध्ये आता ज्या आकाशने लेटर तर लिहिलेलंच असतं ह्या ग्रीटिंगमध्ये, आणि त्यामध्ये काही पॉईंट लिहिलेले असतात, ज्यामध्ये ईश्वरीला सांगितलेलं असतं की ईश्वरी लवकरात लवकर बरी हो. मग आता हे सगळं काही मामा वाचतो. मामाने हे सगळं वाचल्यानंतर मग आता मामा म्हणतो की यामध्ये ना मलासुद्धा काहीतरी लिहायचं आहे, मग मी सुद्धा लिहिणार. मग आता मामा लिहित असतानाच ईश्वरीला हसू येतं, कारण मामा तर लिहितो वेगळं आणि बोलतो वेगळं. म्हणजेच मामाने आता लिहिलेलं असतं की ईश्वरी लवकर मोठी हो, कारण मामाला असं वाटत असतं की ईश्वरी ना बालिशपणाच करते. पण मामाने लिहिलेलं असतं ईश्वरी पटकन पटकन बरी हो, म्हणजे पूर्वीसारखी ईश्वरी हवी आहे आम्हाला, असंही आता म्हटलेलं असतं. मग आता आकाश म्हणत असतो की अरे वा, सगळ्यांच्या आवडीचे मेसेजेस टाईप होत आहेत इथे. मग आता अजून काहीतरी राहिले. मग आता ईश्वरी विचारते की काय. मग तेव्हाच ना आता म्हटलं जातं की अरे राहिलं ना लिहायचं, अगं कर्णिकाचा मेसेज. मग आता कर्णिकाचा मेसेज लिहायचा असतो आणि यासाठी म्हणून मग आता ते ग्रीटिंग त्याच्या हातामध्ये येतं. मग तो कर्णिकासाठीचा मेसेज लिहित असतो. कर्णिकासाठी लिहिलेलं असतं, मामी तू माझी फेवरेट आहेस आणि लवकरात लवकर तू बरी व्हायला हवी, हे सुद्धा आता त्यात लिहिलेलं असतं. आणि हे सगळं बघून ना आता ईश्वरीला खूप जास्त भारी वाटत असतं. ईश्वरी हसत असते. त्यातच आता अर्णव म्हणतो की असा मेसेज लिहायचा आहे ना, थांबा मीही काहीतरी लिहिणार आहे. आणि मग असं बोलून तो सुद्धा आता ते ग्रीटिंग आपल्या हातामध्ये घेतो. जसं तो ग्रीटिंग आपल्या हातात घेतो ना, तसं मात्र आता इकडे त्या ग्रीटिंगवर त्याला काहीसं लिहायचं असतं आणि म्हणूनच मग आता लिहायचं असतं. मग आता मी लिहिणार. मग तो काय लिहिणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं, कारण आता अर्णव काहीतरी लिहिणार आहे म्हटल्यावर नक्कीच काहीतरी विशेष असं लिहिणार आहे. मग ईश्वरीसुद्धा अर्णवकडे पाहत असते. तिलासुद्धा आता खूपच भारी वाटत असतं. तिलाही हेच वाटत असतं की कधी एकदा अर्णव सर माझ्याबद्दल काहीतरी छान लिहित आहेत. म्हणजे आता अर्णवलासुद्धा ईश्वरीबद्दल ते फिलिंग्स येत असतात, पण तो सगळ्यांसमोर किंवा तिच्यासमोरसुद्धा व्यक्त होऊ शकत नसतो. मग निदान आता या छोट्याशा कार्डवर तरी आपण काहीतरी चांगलं लिहूया, जेणेकरून तिला स्पेशल वाटायला हवं. ईश्वरी आता अर्णवकडे तो लिहित असतानाच बघत असते. अर्णव मात्र आता हळूच जे काही लिहित असतो ना, ते लपवायचा प्रयत्न करत असतो. मग तो लपवायचा प्रयत्न करत असतानाच इकडे मात्र आता मामासुद्धा त्याच्याकडे बघत असतात. मामा आणि आकाशलासुद्धा प्रश्न पडलेला असतो की ह्याला नेमकं लिहायचं तरी काय आहे ते. मग आता तिकडे शिर्के हे अंजलीच्या रूममध्ये गेलेले असतात. शिर्केने काही बिल्स आणलेले असतात, जे की नेहमीप्रमाणे त्या बुक्सवर आता साईन करायचं काम जे आहे ते सगळं काही अंजलीचं असतं. अंजली आता एक एक पेपरवर साईन करत असते. अंजली आता पेपरवर साईन करत असतानाच ना आता लक्ष जातं या वल्लरीचं. वल्लरी अंजलीला म्हणत असते की काय काय करतेस हे सगळं तू. त्यावर म्हणते की काय, हे काय पेपर दिसत आहेत ना, यावर मी सह्या करते. काय आपल्याला काम आहे, आपण फक्त तेवढ्याच उपयोगाचे आहोत. जे काही असेल पेपर त्यावर सह्या करायच्या आणि मोकळं व्हायचं, एवढंच माहिती आहे, असंही आता म्हटलं जातं. अगं पण ते पेपर वाच तरी, तू कशावर नेमक्या सह्या करतेस ते मान्य आहे, तुला सह्या करायच्या आहेत, पण ते पेपर न वाचता तू कसं काय करतेस, असं वल्लरी भडकवते. वल्लरीने भडकवल्याबरोबर आता अंजली एक एक पेपर वाचायला सुरुवात करते. अंजली जेव्हा पेपर वाचते ना, तेव्हा ते क्लाउड किचनचे पेपर्स आहेत हे तिला दिसतं आणि ते पेपर्स दिसल्याबरोबर आता मात्र
जबरदस्त धक्का अंजलीला बसतो, कारण त्या क्लाउड किचनचे सगळे बिल्स पास केलेले असतात आणि त्याचे पैसेही भरलेले असतात आणि त्याच्यावर फक्त आता सही तेवढी अंजलीची करायची ठेवलेली असते. मग ती विचार करते की हे कसं शक्य आहे. हे सगळं शिर्केना ती विचारते, तर शिर्के आता तिला म्हणत असतात की मॅडम, खरंच या सगळ्याबद्दल मला माहीत नाही. मला जेवढे पेपर दिले होते तेवढेच पेपर मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो. मग आता अंजलीला या सगळ्याचा जाब ना अर्णवला विचारायचा असतो, कारण ऑलरेडी अर्णव जे काही करत असतो त्यामुळेच ना आता रागराग येत होता. मग वल्लरी जी आहे ती ह्या सगळ्यामध्ये खूप संधी साधत होती. म्हणजेच ती आता म्हणत होती की काही झालं ना तरीसुद्धा सगळं काही होऊ देणार नाही, कारण हे सगळं जर हिच्या नावावर केलं तर आपलं काय. म्हणूनच मग ना आता अंजली संतापलेली असते. दुसरीकडे अर्णव काय लिहितो यावर सगळ्यांचंच लक्ष असतं. तर अर्णव विचार करत असतं की नेमकं लिहायचं तरी काय, आणि त्यामुळेच ना त्याच्या डोक्यात विचार सुरू असतात. आणि त्यातच मामा आणि आकाश त्याच्या बाजूलाच बसलेले असतात, त्याच्यावर लक्ष ठेवून. म्हणजेच तो काय लिहितोय काय नाही हे सगळं काही ते बघत असतात. मग ना अर्णव आहे ना बाजूला जातो. अर्णव बाजूला जातो कारण त्याला असं वाटतं की इथेही लोक बघत आहेत, निदान आपण बाजूला गेलं तर काहीतरी विशेष असं लिहिता येईल, आणि म्हणूनच मग तो बाजूला जायचा प्रयत्न करत असतो. पण त्याला कुठेही हलताही येत नसतं, कारण हे सगळं काही मुद्दामून आकाश आणि मामा त्रास देत असतात. मामा म्हणत असतो की साधं लिहायचं तर आहे, त्याला इतका वेळ लागतो का, काही हा तुझं. मग आता अर्णव म्हणतो की हो रे मामा, मला कळतंय, मला उशीर होतोय, जरा थांब, लिहितोय ना मी, मला काहीतरी लिहायचं आहे. मग त्याने ईश्वरीचा आय लिहिलेला असतो. तर या लोकांना वाटतं ओ ओ आय लव्ह यू लिहितोयस तर, असं बोलून त्याची आता मजा घेतली जात असते. मग तो म्हणत असतो की नाही, जरा थांबा ना. मग त्यानंतर तो आता मामाला सांगत असतो की मामा 2 मिनटं थांब ना जरा. मग आता मामालाच तो काय बोलतो की तू असा पाठी सरकून बस, म्हणजे मला ना तुझ्या पाठीचा आधार घेऊन लिहिता येईल. मग आता मामा म्हणतो अच्छा, म्हणजे आता हे असं सगळं लिहिणार आहेस तर, म्हणजे माझ्या पाठून तुला लिहायचं आहे, पण सांगणार नाही आहेस का तू. मग तो ना टेबलवर सुद्धा घेतो, टेबलवर सुद्धा पूर्ण झुकून लिहायचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याचं कोणीही बघायला नको. पण आकाश मात्र वाकून वाकून बघत असतो. तो म्हणत असतो यार थांबा ना यार, मला लिहू दे तरी ना, मग वाचा ना तुम्हाला काय वाचायचं आहे ते. मग शेवटी मामा असा पाठमोरा बसलेला असतो. तेच मामाच्या पाठमोऱ्यावर त्याने आता ते ग्रेटिंग ठेवलेलं असतं आणि तो आता लिहित असतो. आणि तेव्हाच ना आकाश मागून ते सगळं वाचत असतो. हे सगळं बघून तर ईश्वरीला खूपच जास्त हसू येत असतं. ईश्वरीचं हसू काही आवरलं जात नव्हतं. दुसरीकडे मात्र आता अर्णवने लिहिलेलं असतं. त्यामध्ये लिहिलेलं असतं की ऑलवेज देअर फॉर यू, म्हणजे मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. मग आता मामा म्हणत असतो यात काय नवीन, हे तर आम्हाला ऑलरेडी माहिती आहे, वेगळं काहीतरी लिहायचं होतंच ना, म्हणजे आम्हाला जरा वेगळं काहीच वाटलं असतं, असंही आता म्हटलं जातं. ईश्वरी ते ग्रीटिंगवरचं वाचते. ईश्वरीला तर आनंद होतो. ईश्वरीसाठी हे खूप जास्त इम्पॉर्टंट होतं की अर्णवने सुद्धा त्या ग्रीटिंगवर लिहिलेला मॅसेज, म्हणजेच ते ग्रीटिंग आता ती एकदमच सांभाळून ठेवणार होती. त्यावर आता अंजली म्हणत असते की काय चाललं आहे. त्यावर आकाश म्हणतो की काही नाही, आम्ही ग्रीटिंगवर ईश्वरीसाठी लवकरात लवकर काहीतरी बरं व्हायला हवं म्हणून मॅसेज लिहितोय. तर अंजली म्हणत असते की अच्छा द्या, मी पण लिहिते. आणि असं बोलून ती आता ते ग्रीटिंग हातात घेते आणि तीसुद्धा त्यावर मॅसेज लिहायला सुरुवात करते. आता ईश्वरीला आवडतं की अंजली त्यावर मॅसेज लिहिते. मग आता ईश्वरीसुद्धा खुश असते. मग अंजलीला त्यावर मॅसेज लिहायला सुरुवात करते. तर अंजलीने त्यावर मॅसेज लिहिलेला वाचून ना ईश्वरीला वाईट वाटतं. ईश्वरी म्हणत असते की म्हणजे ताई तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. त्यावर अंजली तिला म्हणते की हो, तुला खरं इंग्लिश कळत नसेल ना, थांब मी तुला सांगते. आणि त्याच वेळेला आता अंजली जे आहे ते वाचून दाखवते आणि म्हणत असते की त्यावर मी असं लिहिलं आहे की पैशांच्या मागे लोभापायी फिरणारी मुलगी, पैशांची हाव असणारी, असंही आता म्हटलं जातं. ईश्वरीला हे सगळं ऐकून ना धक्का बसतो. ईश्वरी तर आता चकित होते. ईश्वरीला हे सगळं काही अपेक्षित नव्हतं, पण आता ह्या सगळ्या काही गोष्टी वाचूनच ना तिला नको नकोसं झालेलं होतं. अक्षरशः तिच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं की तिच्याबद्दल हे सगळं काही लिहिलं जातं आहे. त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की हे काय आहे ताई, हे असं काही लिहायची काही गरज होती का. त्यावर आता बरोबरच आहे ना, तू जेव्हापासनं लग्न झालं आहे तेव्हापासनं हिच्यावर किती पैसा उधळतोय,
मुळात आहे ना, काही गोष्टी तर मला कळतच नाही आहेत. म्हणजेच हिच्या घरच्यांवर सुद्धा तू पैसे उडवतोयस. मला कळत नाही आहे की हिने लग्न ना खास करून ना तुझ्याबरोबर केलं ना ते पैशांसाठीच, आणि जे काही सिच्युएशनमध्ये तुमचं लग्न झालं ना, ती सिच्युएशनसुद्धा मला असं वाटतं ना की हिनेच घडवून आणली असेल, म्हणून तुला ते लग्न करावं लागलं. असंही आता बोलून ईश्वरीला टॉर्चर केलं जात असतं. बिचारी ईश्वरी, तिला आता रडू येत असतं. तिला काय करावं हे समजत नसतं. पण अंजली मात्र खूप काही बोलत असते आणि म्हणत असते की ही फक्त ना तुझ्या पैशापायी इथं तिथं फिरते आहे, तुला माहीत नाही हिचा फक्त तुझ्या पैशांवर डोळा आहे. असंही आता बोलून त्या अंजलीने ईश्वरीला विलन केलेलं असतं. या सगळ्याचा राग अर्णवला येतो. मग आता तिने ते पेपर्स दाखवायला सुरुवात केलेले असतात. ते ईश्वरीच्या नावाचं क्लाउड किचन तिची बहीण चालवते, पण आपल्याकडनं ह्या सगळ्याचा पैसा जातो. त्यावर आता आकाशमध्ये येत म्हणत असतो की ताई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, हे सगळं काही मी केलेलं आहे, मी ते बिल पास केलेले आहेत. हे ऐकूनच ना आता वल्लरी आकाशवर चिडते. आकाशला म्हणत असते की काय चाललंय तुझं. त्यावर आकाश म्हणतं की मला काही वाटत नाही की माझं काही चुकलं आहे करून. आता आकाशला विचारलं जातं की अरे तू का म्हणून देतोयस ते पैसे. मग आकाश म्हणत असतो की मला काही चुकले असं माझं वाटत नाही आहे मला, कारण मला माहिती आहे ना की मी काही पण करू शकतो आणि मी माझी होणाऱ्या बायकोसाठी करतो आहे ना, मग काय झालं. अरे होणारी बायको झाली कुठे, वल्लरी ओरडून आकाशला बोलत असते. तर आकाश मात्र आता वैतागलेला असतो आणि आकाश रागातच आता हे सगळं काही बोलत असतो. पुढे मात्र आता ईश्वरीमुळेच हे सगळं होतंय. म्हणजे आता हा आकाशही बिघडला आणि हा अर्णवही. म्हणजेच तुम्ही ना फक्त आपल्या घरातला पैसा त्यांच्यावर उधळताय. कशाला, का म्हणून हे सगळं करताय, थांबवा हे सगळं, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अर्णवला राग येत असतो. परंतु आता अंजलीने डायरेक्टली सांगितलेलं असतं की काही झालं ना तरीसुद्धा मी हे पास करणार नाही आहे, कारण मुळात ना माझे जे काही पैसे आहेत, म्हणजे आपल्या वाटणीचे जे पैसे आहेत ते ह्यांच्यावर का खर्च करायचे. आणि असं बोलून तिने आता जे काही बिल्स असतात, जे सही करण्यासाठी तिच्यापर्यंत आलेले असतात, ते बिल्स पाडून टाकलेले असतात. आणि त्या सगळ्या गोष्टींचा रागणा अर्णव आणि आकाशला येत असतो की अंजली ताईचं वागणं नेमकं का आणि कशासाठी एवढं बिघडलं आहे हे काही केल्या कळत नसतं. मग दुसरीकडे मात्र आता अंजलीने ते पेपर्स ईश्वरीवर असे उधळलेले असतात. हे सगळं करून अंजली तर निघून जाते. आकाशलाही राग येतो. आकाशही रूममध्ये निघून जातो. पण अर्णव मात्र तिथेच बसतो, कारण अर्णवला हे सगळं काही नको असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की वल्लरी मात्र खूप जास्त खुश असते. वल्लरी म्हणत असते की गेट वेल सून ईश्वरी. तिला जसं हवं होतं अगदी तसंच झालेलं होतं आणि त्यामुळेच ना तिच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्टपणे दिसत होता. मात्र ईश्वरी खचून गेलेली होती या सगळ्या काही गोष्टींमुळे. तिला आता नकोसं झालेलं होतं. मग तीही विचार करते की नाही, हे सगळं काही नको व्हायला होतं, पण तरीसुद्धा या गोष्टी झाल्यामुळे ना वाईट तर वाटलेलंच होतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आता जो शुभू असतो तो खरं तर ना तिथे आलेला असतो. त्यांनी स्वतःच्या हाताला मुद्दामून स्वतःहून मारून घेतलेलं असतं, जेणेकरून नम्रताने त्याच्या मागे पुढे करायला हवं. नम्रताचा हात चुकून त्याच्या हाताला लागतो तर तो विवळतो. मग सुप्रियाचं लक्ष जातं. सुप्रिया म्हणत असते की काय झालं आहे शुभू, मला समजेल का, कशाला एवढा विवळतोय. तास वेळेला आता तो त्याच्या हातावर असलेलं ते लागलेलं ते दाखवू लागतो. आणि खरं तर पहिल्यांदा तो दाखवत नसतो, पण तेव्हाच ना नम्रता दाखवायला सांगते. नम्रताने बघितल्यानंतर नम्रता म्हणते की हे सगळं काय आहे. त्यावर शुभू म्हणतो की आमच्याकडे ना तिकडे शूटिंग होतं ना कामावर, तेव्हा ॲड शूटिंगच्या वेळेला माझ्या हातावर लोखंडी रॉड पडला आणि त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे, असं देखील आता तो म्हणत असतो. म्हणजे त्याची इच्छा असते की ह्या सगळ्यावर आपल्या नम्रताने ड्रेसिंग करायला हवी, नम्रताने सगळं काही करायला हवं, असंच त्याला वाटत असतं आणि यासाठी तो हे सगळं काही करत असतो. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी तो करतो ना, तेव्हा मात्र आता
इकडे नम्रता ड्रेसिंग करण्यासाठीच म्हणजे त्याच्यावर काही मलमपट्टी करण्यासाठी तिने मलम वगैरे आणलेलं असतं आणि ती लावणारच असते. त्यातच सुप्रिया म्हणत असते की अगं तुला बरीच कामं आहेत ना क्लाउड किचनमध्ये, तू ती कामं करून घे, मी लावते त्याला मलम, असंही आता म्हटलेलं असतं. मग काय नम्रता ते मलम जे आहे ते सुप्रियाच्या हातात देते आणि ती तिकडनं जायला निघते. आणि मग जेव्हा ती तिकडनं जाते ना तेव्हा मात्र इकडे असणाऱ्या या शुभंकरला खूप जास्त राग येत असतो. शुभंकरला आता कळलेलं असतं की ही म्हातारीसा आमच्या मध्ये येते सारखी वाटतं ना की हिचा गळा आवळून टाकावा, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलत असतो ना तेव्हा मात्र आता तो स्वतःहूनच तिचा गळा दाबतोय असा त्याला भास होतो आणि तो हरवून जातो एका वेगळ्याच तंद्रीमध्ये. आणि त्याच वेळेला त्याला विचारलं जातं की अरे अरे कुठे हरवलास तू? त्यावर मात्र तो आता जोरात गळा दाबतोय याच आविर्भावात असतो. पण नंतर तो समोर बघू लागतो आणि म्हणतो की काही नाही, जरा कामाचाच विचार करत होतो, तेच टेन्शन होतं डोक्यामध्ये, असं काहीसं खोटं कारण तो सांगतो. त्यानंतर आता सुप्रिया तिकडनं उठून निघून जाते. तर आता तोही म्हणत असतो की कधी कधी संपेल हे सगळं काही, मला ना नम्रता हवी आहे आणि नम्रताला माझं दुःख कधी समजेल, असंही आता वेड्यासारखं तो बडबडत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी आता रूममध्ये आलेली असते. ईश्वरी जेव्हा रूममध्ये येते ना तेव्हा तिच्या हातामध्ये ते ग्रीटिंग असतं आणि अंजलीने तिला जी काही नावं ठेवलेली असतात ना ती सगळी काही तिला आता आठवू लागतात. अंजलीताई आपल्याबद्दल काय काय विचार करतात या गोष्टींनीच ना तिला वाईट वाटत असतं. ती आता स्वतःला याबद्दल त्रास करून घेत असते आणि तेव्हाच ना तिला आता वाईट वाटत असतं आणि ती म्हणत असते की हे सगळं ना फक्त एकाच गोष्टीमुळे होते, ते म्हणजे काही झालं तरीसुद्धा अजूनही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले नाही आहे ना, त्यामुळेच हा त्रास व्हायला लागला आहे. म्हणजेच माझ्या आईने ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्यामुळेच हा रागराग आहे. पण हे सगळं काही कधी कधी समोर येईल आणि कधी सगळ्या गोष्टी ठीक होतील असंच आता वाटू लागलेलं असतं ईश्वरीला. आणि म्हणूनच ईश्वरी आता या सगळ्याचा विचार करत असते. तिचं आता डोकं काम करत नसतं. पण ती म्हणत असते की अर्णवचे बाबा रमाकांत ते जर समोर आले तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊ शकतात, असं देखील आता ईश्वरीचं म्हणणं असतं. पण ईश्वरीला तेव्हाच ते देवळात भेटलेले होते, पण त्यानंतर तिला ते कुठेही भेटले नव्हते. म्हणून ईश्वरी थोडा विचार करत होती. तेवढ्यातच अर्णव रूममध्ये आलेला होता आणि अर्णवला ते बेडवर असलेलं ते ग्रीटिंग दिसतं. मग अर्णव आपल्या हाताने ते ग्रीटिंग फाडून टाकतो. अर्णवने ते ग्रीटिंग फाडून टाकल्यावर ईश्वरी त्याला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही हे काय करताय, प्लीज प्लीज असं करू नका. अर्णव म्हणतो की काहीच गरज नाही आहे त्याची, बघितलंस ना त्यावरचा मेसेज नको येतो आपल्याला, असंही बोलून त्याने आता ते ग्रीटिंग फाडून टाकलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते की राहू दे, चिडचिड करू नका, मला माहिती आहे अंजलीताईंना मी काही आवडत नाही, म्हणूनच तर अंजलीताई माझ्याबद्दल असा विचार करतात. तसंही माझ्याबद्दल सगळ्यांचाच गैरसमज आहे, तो गैरसमज इतक्यात तरी दूर होईल असं मला वाटत नाही आणि म्हणूनच राहू दे, तुम्ही एवढं पॅनिक होऊ नका, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना मात्र आता अर्णव म्हणत असतो पण या सगळ्याची काहीच गरज नाही आहे, मला ना नको आहे आता ह्या सगळ्या काही गोष्टी, म्हणूनच तर मी हे ग्रीटिंगही फाडून टाकले, असंही अर्णव म्हणतो. ईश्वरीलाही वाईट वाटत असतं. ईश्वरीही थोडा आता विचार करत असते. मग आता ईश्वरीला वाटत असतं की हे सगळं काही त्याच कारणामुळे होतं आहे, पण हे कारण कधी संपेल असंही आता तिला वाटू लागलेलं असतं. मग दुसरीकडे मात्र आता आकाश आलेला असतो आणि आकाश आता बोलत असतो आणि म्हणतो की हे सगळं काही ना माझ्यामुळे होतंय, खरंच सॉरी हा, असं बोलून आता तो ह्या सगळ्या काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असतो. खरं तर मी ईश्वरीसाठी म्हणजेच या सगळ्या काही गोष्टी केल्या, त्या तुला न विचारता नम्रताच्या क्लाउड किचनसाठी पैशांची व्यवस्था केली, त्यासाठी तुला राग तर नाही आला आहे ना, असंही आता म्हटलं जातं. नाही, राग कसला, तू जे काही केलंस ते योग्यच केलंस. ते काय आहे ना, माणसं म्हणतात ना प्रेमात वेडी होतात, तसं मीही वेडा झालो होतो, म्हणूनच मी या सगळ्या काही गोष्टी केल्या
असंही तो आता बोलू लागतो. म्हणजे आता माणसं प्रेमात वेडी होतात हे सगळं आता अर्णवला कळलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता अर्णव जो आहे तो आता विचार करू लागतो. आता अर्णवही त्याला थँक्यू असं म्हणतो. अर्णवने त्याला थँक्यू म्हटल्याबरोबर आता आकाश म्हणत असतो की तू मला कशाला थँक्यू बोलतोय, मी काय केलं आहे. पण अर्णवला ना ईश्वरीच्या बाबतीत काही सुचत नसतं, पण आता मात्र त्याला या सगळ्या काही गोष्टी सुचलेल्या असतात ना, त्यामुळेच आता तो थँक्यू बोलून गेलेला असतो. मग आता इकडे मात्र आकाशला प्रश्न पडतो की काय आहे, पण तो आता त्याला थँक्यू वगैरे बोलतो आणि त्यानंतर तो तिकडनं आता निघून जातो. कारण त्याला ना आता ते लेटर जे आहे ते लिहायचं असतं. मग आता तिच्यासाठी काहीतरी मनापासून करावंसं असं मात्र आता अर्णवला वाटत असतं. म्हणून आकाशच्या बोलण्यामुळे त्याला आता उत्साह आलेला असतो आणि त्यालाही वाटत असतं की चला, आकाश ज्या पद्धतीने आपल्यासोबत बोलला आहे अगदी तसाच विचार आहे ना आपण मात्र करायला हवा. मग आता आकाशला तो काही न बोलता निघून गेल्यामुळे आकाशही अगदीच चकित होतो की हे नेमकं काय चाललं आहे. आता त्याला कळत नसतं. मग आता त्यांनी जो काही प्रेमात वेडेपणा केलेला असतो ना, तोच वेडेपणा आता अर्णवलासुद्धा करायचा असतो. त्यासाठी अर्णव खास करून बाजूला गेलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी बिचारी अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत असते. तिला काहीच कळत नसतं, तिला काही गोष्टी ना क्लिक होत नसतात. मग ह्या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा असंही तिला वाटत असतं. मग त्यातच ती विचार करत असते. तेच अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव जेव्हा तिथे येतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला विचारतो की काय झालं आहे. त्यावर ईश्वरी काही नाही असं म्हणते. पण अर्णवला कळतं की ईश्वरी अजूनही त्याच गोष्टीचा विचार करते आणि मग त्याच गोष्टीचा ती विचार करत असल्यामुळे अर्णवलासुद्धा वाईट वाटू लागतं. मग अर्णव तिला म्हणत असतो की नको इतका विचार करू त्या सगळ्या गोष्टींचा. मला माहिती आहे की तुला त्या गोष्टी मनाला लागल्या आहेत, पण नक्कीच आपल्या नात्यातलाही हा दुरावा मिटेल असंही तो आता मनातल्या मनात म्हणत असतो. म्हणजे तिचं म्हणणं हेच असतं की आपल्या नात्यातला हा दुरावा कधी मिटेल. कारण तिलाही काही गोष्टी ना वेगळ्या वाटत असतात, पण त्या सगळ्या काही गोष्टीत ना जेव्हा ती बोलून दाखवू शकत नसते त्यामुळेच ना आता तिला कळत नसतं. पण अर्णवने तिला ओळखलेलं असतं. ईश्वरीच्या हातावर हात ठेवून तो आता तिला जे आहे ते सगळं काही सावरून घेत असतो. तिला जेव्हा आता तो सावरून घेतो ना तेव्हा कुठे जाऊन ईश्वरीलाही रिलॅक्स वाटतं. ईश्वरी ही आता विचार करत असते की चला, फायनली सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नीट होत आहेत. आणि मग काय, ईश्वरी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते तेव्हा अर्णवही तिच्या नेहमी पाठीशी आहे हे तिला माहिती असतं. म्हणूनच आता अर्णवला ती म्हणत असते की मला माहिती आहे की नेहमीच तुम्ही माझ्या पाठीशी आहात, त्यामुळे मला ना काही फरक पडत नाही आहे. माझ्यासोबत तुम्ही असाल ना तर ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत मी कशाही मॅनेज करू शकते असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र ह्या सगळ्या काही गोष्टी तर होत असतात आणि इकडे अर्णवची सुद्धा तिला साथ असते. त्यामुळे अर्णवची साथ असल्यामुळे ना ईश्वरीसुद्धा खूपच जास्त रिलॅक्स असते. कारण अर्णव नेहमीच तिच्या सोबत असतो. अर्णवने तिच्या हातावर हात ठेवल्यामुळे तिला आता खूप भारी वाटत असतं. त्यानंतर आता ईश्वरी जी आहे ती विचार करते की आपल्याला बरं नाही आहे म्हणून आपण खूप वेळ झाला इथेच थांबलो आहोत, पण आता आपल्याला बाकीची इतरही कामं करायला हवीत की, असाही विचार ना आता तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्यामुळेच ना आता मात्र ईश्वरी जी आहे ती विचार करते की थोडं आपण किचनमध्ये जाऊन काम करूया. म्हणूनच मग आता ती किचनमध्ये गेलेली असते. किचनमध्ये जाऊन ती आता खोबरं किसत असते. अर्णव तिला म्हणत असतो की तुला जमत नाही आहे तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कशाला, मी करतोय ना, दे माझ्याकडे असं बोलून आता तो तिच्याकडे ते मागत असतो. आणि जेव्हा तो तिला मागत असतो ना तेव्हा मात्र आता त्याला म्हणत असते की हो, मी करते, मला माहिती आहे, मला जमते असंही आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्याला बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णव जो आहे तो म्हणत असतो की अगं असं काय करतेस आणि काय गरज आहे या सगळ्याची. ईश्वरी म्हणते की आहे मला गरज, मला करू द्या. आणि असं बोलून ती आता त्या सगळ्या काही गोष्टी एकट्याच करत असते. कारण तिला ना आता आजीसाठी स्पेशल अशा करंज्या करायच्या असतात. कारण
आजींचा वाढदिवस असतो या गोष्टी तिला कळलेल्या असतात. मग आजींसाठी स्पेशल असा वाढदिवस करायचा. मग तिच्यासाठीच आता त्या करंज्यांचा बेत असतो. दुसरीकडे बाहेर चर्चा सुरू असते. उद्या आजीचा बड्डे आहे. मग आई, तू तुझ्या वाढदिवसासाठी मला काय म्हणून देणार आहेस? म्हणजे तुला असं काही आहे, वाढदिवस माझा आहे आणि तुला हवं आहे का काही? कशाला रे, कशाला हे सगळं काही? म्हणजे मला कळतच नाही आहे तू मोठा झाला आहेस की नाही. आता मामा म्हणत असतो की मी तर मस्करीत बोलत होतो ग, पण काही विशेष असं उद्या तर तुझा वाढदिवस आहे तर आपण आहे ना मस्त काहीतरी करूया. काय नाही, माझा वाढदिवस म्हणजे मी काय आता म्हातारी झाले, एवढं काही नाही हां माझ्या वाढदिवसाचं, गप्प बसा जरा, असंही आता म्हटलं जातं. पण आता इकडे वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करायचं हे मात्र आता ठरत असतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी अर्णवला म्हणत असते की बघितलं का, हे सगळं यासाठी चाललं आहे, असंही बोलून आता ती अर्णवला सांगत असते. मग अर्णवलाही या गोष्टी कळतात की ईश्वरी हे सगळं काही आजीसाठी करते. मग म्हणूनच आता अर्णव ईश्वरीला मदत करत असतो. पण दुसरीकडे मात्र आता लक्ष जातं किचनमध्ये वल्लरीचं. वल्लरी म्हणत असते की काय चाललंय ह्या किचनमध्ये? अंजली म्हणत असते की जेव्हापासनं त्या ईश्वरीच्या हाताला लागले ना तेव्हापासनं मी बघते, तो ना फक्त तिच्या मागे मागेच करत असतो, बाकी दुसरं काहीच काम नाही आहे त्याला तिच्या मागे मागे केल्याशिवाय, असं बोलल्यानंतर इकडे मात्र आता इकडे अंजली म्हणत असते की तसंही ना या आधीसुद्धा तो नुसतं तिच्या मागे मागेच करायचा आणि आता पण तो तिच्या मागे मागेच करतोय, त्यामध्ये काहीच फरक नाही आहे, असंही आता बोललं जातं. पण बिचारा अर्णव जो आहे तो खरं तर ईश्वरीला मदत करत असतो. पण अंजली असं म्हणते की आताही किचनमध्ये उभं राहून ना आपल्या विरोधातच काहीतरी डिस्कशन करत असतील. मग अर्णवला वाईट वाटत असतं. अर्णव बघत असतो अंजलीकडे, पण अंजलीला त्याचा काही फरक पडत नसतो. इकडे आता वल्लरीला मात्र आनंद होत असतो. पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की आता अर्णवने खूप छान अशा तयारी केलेली असते, कारण ईश्वरीला करंज्या बनवायच्या असतात आणि त्यासाठी दोघांनी त्या करंज्या तयारही केलेल्या असतात. पण आता आजीने सांगितलेलं असतं की घरात जर असेच सारखे वाद होत असतील ना तर माझा वाढदिवस वगैरे काही साजरा करायची गरज नाही आहे. आजीने आता एवढं सगळं जोरात बोलल्यानंतर ना वाईट वाटत असतं ईश्वरीला. पण आता अर्णवने सांगितलेलं असतं की ठीक आहे, तू केलंयच नाही एवढं तर नक्कीच ते ना मी देईन त्यांच्यापर्यंत पोचवीन, तू काळजी करू नकोस. दुसरीकडे आता जो शुभंकर आहे ना तो डोकं वगैरे आपटून घेत असतो आणि नेमकं ना हे सगळं काही आता इथे असणाऱ्या ह्या सुप्रियानं पाहिलेलं असतं आणि म्हणूनच सुप्रिया आता त्याला म्हणत असते की काय करतोय शुभंकर? आता ह्या करंज्या तर बनवून रेडी असतात, मग आता ईश्वरीला या करंज्या आजीसाठी स्पेशल द्यायच्या असतात. म्हणूनच मग ईश्वरी जी आहे ती आता या सगळ्या करंज्या आजीना वाढदिवसाच्या दिवशी देऊन खुश करणार असते आणि अर्णवने ते काम केलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.